नमस्कार. निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 15 मे 2025 आहे. आपण वेळोवेळी हवामानाचा अंदाज देत असतो आणि आजही आपण हवामानाचा अंदाज देत आहोत. बघा, आज 15 तारीख आहे. 15 तारखेला संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सध्याच्या कंडिशनला आहे. तर आज बघा, छत्रपती संभाजीनगरला हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळच्या सत्रात टिपटिप स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी होण्याची शक्यता राहील. तर दुपारून आज 15 तारीख आहे, 15 मे दुपारून 40 ते 45% भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज आहे. उर्वरित भाग 16 तारखेला म्हणजे उद्या मध्यम, हलका मध्यम आणि जोरदार तिन्ही स्वरूपाचा पाऊस उद्याकडे छत्रपती संभाजीनगरला 16 तारखेला असणार आहे. 17 तारखेलाही मध्यम वारे असणार आहे. उद्याकडेही मध्यम वाऱ्यांसोबत जोरदार पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा तिन्ही स्वरूपाचा पाऊस उद्याकडे आहे. 17 आणि 18 तारखेलाही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे बघा, आजपासून पुढील 18 तारखेपर्यंत हलका मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत छत्रपती संभाजीनगरला होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार स्वरूपाचा पाऊस कुठे कुठे होणार आहे आपण बघू. पणजी, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड, पुणेचा पश्चिम भाग, मुंबई, नाशिक या भागांना जोरदार स्वरूपाचा, बीडचा, अहिल्यानगरचा पश्चिम भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढील 72 तासांमध्ये आहे. तर मध्यम स्वरूपाचा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, अकोल्यापर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अमरावती, किनवट, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया म्हणजे विदर्भाकडं हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर राहील. पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. छत्रपती संभाजीनगरलाही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढील 72 तासांमध्ये आहे. बघा, आज जरी सर्वत्र पाऊस झाला नाही तर उद्याकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील. एका दिवसात हा भाग सर्व कव्हर होण्याचे चान्सेस नाही. तसेच 72 तासात छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्यात हलका, मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढील 72 तासांमध्ये आहे. 18 तारखेपर्यंत आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. बघा, आपण मान्सून विषयी बोलूया. तर आपण मान्सून हा अंदमान बेटावर 13 तारखेला दाखल होण्याचे चान्सेस सांगितले होते. तर 12 तारखेलाच मान्सूनचे वारे हे अंदमानच्या बेटावरती दाखल झाले होते आणि 13 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस, 13-14 तारखेला गेल्या 48 तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस अंदमान निकोबार बेटावरती झालेला आहे आणि त्याची पुढील वाटचाल ही लवकरच तो 2 ते 3 दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्रात काही भागात प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणजे मालदीवचा भाग आणि कोमोरिन हे क्षेत्र जे आहे या भागात तो 2 दिवसात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरात आणखी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने 27 तारखेला मान्सून हा केरळला दाखल होण्याची शक्यता दर्शवली आहे. तसेच हवामान विभागाने जरी 27 तारखेला केरळला मान्सून दाखल होण्याची शक्यता दर्शवली तर तो 25 तारखेलाच हा मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. कारण की जोरदार वारे हे केरळमध्ये प्रवेश करण्याची शक्यता 25 तारखेलाच आहे. आपल्या अभ्यासानुसार हा 25 तारखेलाच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने 27 तारीख दाखवलेली आहे. बघूया तोही अंदाज आपला काय ठरतो. महाराष्ट्रातही 1 तारखेलाच कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये तो प्रवेश करण्याची शक्यता 1 जूनलाच आहे. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस येण्याची शक्यता आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपल्या कामाला गती द्या आणि शेतीचे कामे करून घ्या.
कारण की सध्याच्या कंडिशनला जो पाऊस चालू आहे हा 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड हा पाऊस प्रत्येक तालुक्याला जवळपास पडत आहे छत्रपती संभाजीनगरच्या आणि जवळपास महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातच हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 20 तारखेनंतरही हा पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे, कारण की सातत्याने बाष्पीभवन अरबी समुद्रात होत आहे आणि त्या बाष्पीभवनामुळे महाराष्ट्रावरती सातत्याने पाऊस पडण्याची शक्यता मे महिन्याच्या एंडिंगपर्यंतही आहे. 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड हा पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरला पुढील संपूर्ण मे महिन्यातच असण्याची शक्यता राहणार आहे. तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देऊ किती तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगरलाही पाऊस येण्याची शक्यता राहील, तो आपण पुढच्या व्हिडिओत सांगूया. माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बघा, आपण वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज देतो. आपला अंदाज हा परफेक्ट 100% हा सक्सेस झालेले आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. यूट्यूबवर असाल तर निसर्ग राजा हवामान अंदाज हे मराठीत टाईप करा आणि निसर्ग राजा हवामान अंदाजला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि जर इंस्टाग्रामवर असाल तर रविराज डमाळे या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.